उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला इशारा आहे। मैत्रीपूर्ण लढत द्यायची असेल तर विरोधात लढा असा इशारा उद्धव ठाकरे देत आहेत। काँग्रेसला आघाडी तोडण्याचा ठाकरेंनी आता इशाराच दिलेला आहे। काँग्रेसना मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवण्यापेक्षा विरोधात लढावा असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे। मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो, कारण जेव्हा मैत्री असते तेव्हा लढत नसते आणि मैत्री पूर्ण होते तेव्हा लढत होते। त्याच्यामुळे तो निर्णय हा मला नाही वाटत ते करतील, कारण तसं झालं तर तो केवळ महाराष्ट्राचा नाही तर देशाचा घात होईल। फ्रेंडली फाईट नाही होती है, या तो फ्रेंडशिप करो नाही तो फाईट करो। हा आमचा काँग्रेस म्हणून एक प्रस्ताव आहे। सांगली जिल्ह्याची काँग्रेस म्हणून आम्ही प्रस्ताव दिला, ह्याचा विचार करावा। पण तो विचार हा राज्याच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, दिल्लीच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडींनी जे सांगलीला आणि महाराष्ट्राला जे योग्य असेल, जे भलं असेल त्या बाबतीतला तो निर्णय त्यांनी घ्यावा। तुमचा हा स्टँड आता कधीपर्यंत राहणार आहे बैठकींच्यावरती? तुम्ही आता मी सांगितलं, मी पत्रात स्पष्ट लिहिलंय। माझ्या पत्राच्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये शेवटची ओळ स्पष्ट आहे की जोपर्यंत जो काय निर्णय असेल सांगली लोकसभेबाबतीतला निर्णय हा डिक्लेअर केला जात नाही काँग्रेस व महाविकास आघाडीच्या संयुक्त पद्धतीने, तोपर्यंत मी काय आज बैठकीने जाऊ शकत नाही। हमारे इसमें किसके को जगह ज्यादा मिली, ये हमारा किसका अपर हैंड है जगह वाटप में, ये हमारा डिसीजन नहीं है। हमने शुरुआत में कहा कि हमारा डिसीजन यह है कि महाराष्ट्र में 48 जगह में महाविकास आघाड़ी जीते, उस आधार पर निर्णय हो, ये भूमिका हमारी है। किसको 22 मिली, किसको 25 मिली, ये हमारा डिसीजन नहीं है। कांग्रेस की भूमिका पहले से ही मेरिट के आधार पर रही है और कांग्रेस उसी लाइन पे काम कर रही है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।